नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो. भांडवल जे फार महत्त्वाचं असतं बिझनेस करायचं म्हटलं की. तुम्हालासुद्धा कोणाला बिझनेस करायचा असेल तर पहिल्यांदा भांडवल कुठे आहे, ओके, कॅपिटल, ह्याची भ्रांती असते. तर कॅपिटल म्हणजे काय, तर दोन प्रकारचे कॅपिटल असतात. एक इक्विटी कॅपिटल असतं आणि दुसरं डेट कॅपिटल असतं. म्हणजे इक्विटी म्हणजे स्वतःचे पैसे आणि डेट म्हणजे आपण दुसऱ्याकडनं जे पैसे घेतो, बँकेकडनं घेतो किंवा मित्रांकडनं घेतो लोन म्हणून, आणि आपल्याला 2-3 वर्षामध्ये किंवा एका वर्षामध्ये परत करायचं असतं. ओके, तर कॅपिटल सगळ्यात जर कमी असेल, भांडवल सगळ्यात कमी असेल आणि प्रॉफिट जर तुम्ही जास्त काढला त्याच्यातनं, तर ऑब्वियसली तुम्हाला जास्त एफिशियंट कंपनी म्हणून बनवलं जातं, राईट, की कमी भांडवलामध्ये मॅक्सिमम प्रॉफिट किंवा मॅक्सिमम सेल्स आणि मॅक्सिमम प्रॉफिट्स. ओके, आणि शेअर बाजारामध्ये काय, कमी कॅपिटल असेल तर तुमची जे इक्विटी आहे ते सगळ्यात कमीत कमी अवेलेबिलिटी त्याची मार्केटमध्ये आहे. म्हणजे जे ट्रेडिंगसाठी जे इक्विटी शेअर्स असतात ते तुमचं जर कॅपिटल 1 कोटीच असेल फक्त कम्पेअर टू 100 कोटी, तर 1 कोटी कॅपिटलमध्ये किती शेअर येणार, 10 रुपयाचं असलं तर एक शेअर, 1 कोटी डिवाइड बाय 10. ओके, म्हणजे 0.1 करोड तुमचे शेअर्स फक्त अवेलेबल आहेत मार्केटमध्ये देण्या घेण्यामध्ये. त्याच्यामध्ये जर तुमच्याकडे 50% असेल, म्हणजे कंपनीकडे जर 50% असतील शेअर्स किंवा 70% असतील, तर उरलेले शेअर किती, फक्त 0.3 करोड. म्हणजे किती कमी साठा अवेलेबल आहे फॉर एव्हरीबडी टू ट्रेड. त्याच्यामुळे हे जे कमी इक्विटीचे जे शेअर्स असतात त्याला डिमांड खूप जास्त असते आणि सप्लाय खूपच कमी असतो, कारण खूप कमी लोकांच्याकडे शेअर असतात, कारण टोटल क्वांटिटी ऑफ ट्रेडेबल शेअर्स हेच कमी असतात. ओके, म्हणून हे कमी इक्विटीवाल्या शेअरांचं खूप महात्म्य असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे FII आणि DII यांचं सेलिंग ह्याच्यामध्ये येतच नाही, कारण हे लोक एवढे कमी शेअर्स, कमी इक्विटीच्या कंपन्या घेतच नाहीत. त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये जो एकदम फ्लो येतो की नाही, मार्केट पडलं, DIIने विकले किंवा FIIने विकले, तो पण ह्याच्यामध्ये थोडा कमी इश्यू असतो. नो डाऊट इश्यू असतो, पब्लिक विकतं, कारण पब्लिककडे असे सगळे शेअर्स असतात, छोट्या छोट्या माणसांकडे, रिटेलर्सकडे. DII आणि FIIकडे कमी असतात. ओके, मेनली प्रमोटरकडे असतात आणि पब्लिककडे असतात. हे कुठले शेअर्स आहेत ते आपण बघूया. ओके, OMDC ह्या नावाचा पहिला शेअर आहे, ओरिसा मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. याचं कॅपिटल फक्त 60 लाख आहे, म्हणजे 0.6 करोड आहे. ओके, आणि कंपनीच्या ओनरकडेच 50%, म्हणजे गव्हर्मेंटकडेच 50% शेअर्स असले तर ते काय विकायला येत नाहीत बाहेर. ओके, प्रमोटर स्टेकच तेवढा जर जास्त असेल तर मार्केटमध्ये विकायला अजून कमी शेअर्स. त्याच्यामुळे जेवढे कमी सप्लाय अवेलेबल तेवढेच त्याची प्राईस जास्त होऊ शकते. ओके, तसा OMDC पहिला शेअर आहे. दुसरा शेअर आहे तो स्टॉबेक इंडिया. स्टॉबेक इंडिया ही टेक्स्टाईल मशिनरी करणारी कंपनी आहे आणि ही MNC कंपनी आहे. ह्याचं पण कॅपिटल आहे फक्त 2 कोटी आणि प्रमोटरकडे समजा 50% असतील. ओके, तुम्ही बघा प्रमोटर शेअर किती आहे, तर 50%, म्हणजे 1 कोटीचे शेअर फक्त अवेलेबल आहेत. 1 कोटी डिवाइड बाय 10 रुपयाचा शेअरचा फेस व्हॅल्यू आहे. म्हणजे फक्त 1 कोटी डिवाइड बाय 10 म्हणजे किती झाले, 0.1 करोड फक्त शेअर अवेलेबल आहेत फॉर ट्रेडिंग. त्याच्यामुळे हा शेअर जबरदस्त हलत असतो आणि भाव खूप वरती असतो. म्हणजे इक्विटी ज्या शेअर्सचं कमी, त्या शेअर्सला प्रचंड डिमांड असते, कारण सप्लाय कमी असतं, त्यामुळे भाव वाढीची शक्यता जास्त असते. होप तुम्हाला कळतं आहे सगळं. थँक्यू सो मच.